शिरपूरमध्ये एकजुटीचा संदेश देत निघाली ऐतिहासिक सामायिक मिरवणूक। जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा, मात्र यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते शिरपूर तालुक्याने। आमदार काशीराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली यंदा शिरपूरमध्ये वेगवेगळ्या मिरवणुकांऐवजी संपूर्ण तालुक्याची एकच भव्य सामायिक मिरवणूक काढण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता। शिरपूर शहरात ही भव्य मिरवणूक अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली असून एकाच मिरवणुकीच्या माध्यमातून दाखवलेल्या या एकजुटीच्या निर्णयाचे आज संपूर्ण जिल्हाभरातून मोठे कौतुक होत आहे। आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते धरती मातेचे विधिवत पूजन करून या सामायिक मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला होता। या मिरवणुकीत तालुक्यांच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो आदिवासी बांधव आणि महिला मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते। मिरवणुकीत सादर करण्यात आलेले विविध जिवंत देखावे आणि आदिवासी बांधवांच्या हातातील तीर कामठा हे पारंपरिक हत्यार त्यांच्या शौर्य परंपरेची साक्ष देत होते। पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि नृत्याविष्कारात संपूर्ण शिरपूर शहर दुमदुमून गेले होते। विशेष म्हणजे या उत्साहाच्या वातावरणात स्वतः आमदार काशीराम पावरा यांनाही मोह आवरता आला नाही आणि त्यांनीही पारंपरिक वाद्यांच्या तालावर ठेका धरत बांधवांचा उत्साह द्विगुणित केला। शिरपूरमध्ये पार पडलेल्या या एकाच भव्य मिरवणुकीच्या माध्यमातून आदिवासी समाजाने केवळ आपली भक्कम एकजूटच दाखवली नाही, तर आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्याचा एक सकारात्मक संदेशही दिला। आज पहिल्याप्रथम मी सगळ्या आदिवासींना जय आदिवासी जय जोहार। आज 9 ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी दिवस मनवला जातो। या आदिवासी निमित्ताने आम्ही सगळे आदिवासी एकत्र येऊन आनंदाने हा कार्यक्रम मनवत असतो आणि आपल्या या शिरपूर तालुक्यामध्ये सगळ्यांमध्ये ठरलेलं आहे की शिरपूर तालुक्यामधून एकच रॅली शिरपूर नगरीमधून निघेल असं ठरलं आणि त्याप्रमाणे शिरपूर शहरामध्ये चोपडाजींपासून तर सोनारी वकील कॉर्नर पर्यंत ही रॅली जाणार आहे, निघालेली आहे आणि ती उत्साहाने निघालेली आहे। सगळे आदिवासी, सगळे समाजाचे आदिवासी जमलेले आहे आणि आनंदाने हे रॅली तयार झालेली आहे, निघालेली आहे। त्यामुळे मी पहिल्याप्रथम सगळ्या शिरपूर तालुक्याच्या आदिवासींना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या रॅलीमध्ये आपण शांततेने नाचू कुदूया, आनंद मनूया, आदिवासी उत्सव आपण आनंदाने मनूया आणि कुठल्याही या कार्यक्रमामध्ये गाठबोट लागला नाही पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी दखल घेतली पाहिजे असं मी या कार्यक्रमानिमित्त सगळ्यांना आवाहन करतो आहे आणि पुनश्च मी सगळ्या आदिवासी समाजाला खूप खूप शुभेच्छा देतो।